नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण फायनान्शियल पॅरेंटिंग म्हणजेच आर्थिक पालकत्वाचा एक अतिशय सुंदर आराखडा उलगडून पाहणार आहोत. बघा, मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन आजकाल भागत नाही. त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर कसं बनवायचं, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी कशी करायची, याचा एक परिपूर्ण आणि टप्प्याटप्प्यातील प्रवास आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी जरा एक क्षण थांबून विचार करा. आज आपण आपल्या मुलांना पैशांबद्दल नेमकं काय शिकवतोय? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणार आहे, नाही का? मुलांचं भविष्य फक्त त्यांच्या शाळेतल्या मार्कांवर किंवा डिग्रीवर ठरत नाही, तर पैशांचं योग्य ज्ञान त्यांना किती आहे यावरही त्यांचं खऱ्या आयुष्यातलं यश अवलंबून असतं. हाच प्रश्न आज आपल्याला एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडणार आहे. तर आपला पहिला विभाग आहे फायनान्शियल पॅरेंटिंगमधील बदल. इथे बघा, दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन आपल्यासमोर आहेत. एका बाजूला आपला तो पारंपरिक विचार आहे, जिथे आपण पैशांबद्दल बोलणंच टाळतो. पैसे मागू नकोस किंवा श्रीमंत लोक वाईट असतात असं म्हणून आपण नकळतपणे मुलांच्या मनात पैशांबद्दल एक प्रकारची भीती किंवा नकारात्मकता निर्माण करतो. पण दुसरीकडे पहा, जी घरं आर्थिकदृष्ट्या जागरूक असतात तिथे वातावरण कसं असतं? तिथे पैसे कसे कमवायचे, जोखीम किंवा रिस्क म्हणजे नक्की काय, किंवा पैशांना आपल्यासाठी कामाला कसं लावायचं यावर अगदी मोकळेपणाने चर्चा होते. हा वैचारिक बदल मुलांसाठी अगदी गेम चेंजर ठरू शकतो. आणि त्या पारंपरिक जुन्या विचारसरणीचा परिणाम काय होतो माहितीये? मुलं मोठी होतात, उत्तम शिक्षण घेतात, नोकरी करतात आणि भरपूर पैसेही कमावतात. पण ते पैसे सांभाळता कसे येतात हे त्यांना कोणीच शिकवलेलं नसतं. त्यामुळे सगळा गोंधळ उडतो. हा खूप चिंतेचा विषय आहे. आणि म्हणूनच आपल्याला फायनान्शियल पॅरेंटिंगची आज सर्वात जास्त गरज आहे. आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया, पॉकेट मनीचा प्रवास. एक अगदी छोटंसं उदाहरण पाहूया. फक्त या 100 रुपयांच्या आकड्याकडे बघा. 100 रुपये. आपण असं समजूया की ही एक पॉकेट मनीची मूळ रक्कम आहे, जी 2 वेगवेगळ्या मुलांना दर महिन्याला मिळते. रक्कम अगदी छोटी वाटेल तुम्हाला, पण हीच 100 रुपयांची नोट या 2 मुलांचे आर्थिक मार्ग कसे वेगळे करते हे बघणं खरोखरच रंजक आहे. आता इथे प्रत्यक्ष फरक बघा. पहिलं मूल काय करतं? पैसे हातात आले रे आले की लगेच ते खर्च करण्याची त्याला घाई असते. सगळी रक्कम एका झटक्यात चॉकलेट्स किंवा गेम्सवर उडवून टाकली जाते. यालाच आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो. पण दुसरं मूल मात्र वेगळा विचार करतं. ते एक साधं बजेट बनवतं आणि पैशांचं शांतपणे नियोजन करतं. ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे या सवयींचे होणारे दीर्घकालीन परिणाम. पहिल्या मुलाला फक्त आणि फक्त पैसे खर्च करण्याची सवय लागते. पण दुसरं मूल, ते अगदी लहान वयातच आयुष्यभरासाठी पैशांचं योग्य नियोजन करण्याचं कौशल्य शिकून घेतं. बालपणीच्या याच छोट्या छोट्या सवयी भविष्यातला मोठा आर्थिक पाया रचत असतात. म्हणूनच आता आपण तिसऱ्या विभागाकडे येतोय, पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठीची एक अगदी सोपी टप्प्याटप्प्यातील मार्गदर्शिका. हे ते स्पष्ट आणि प्रगतिशील टप्पे आहेत. सुरुवात अगदी सोप्या गोष्टींपासून होते. पहिला टप्पा म्हणजे आपली रोजची पिगी बँक किंवा गल्ला. दिवसाला फक्त 5 रुपये जरी त्यात टाकले ना, तरी बचतीची एक जबरदस्त सवय लागते. त्यानंतर येते ती 3 भागांची प्रणाली आणि मग घरातील दैनंदिन कामांमधून दिले जाणारे व्यावहारिक धडे. हे तिन्ही टप्पे एकत्र मिळून मुलांचा आर्थिक पाया एकदम भक्कम करतात. मगाशी आपण ज्या दुसऱ्या मुलाचं उदाहरण पाहिलं, त्याचं बजेट कसं होतं ते बघूया. त्याचे 100 रुपये कसे विभागले जातात? तर 50% रक्कम खर्चासाठी, 30% भविष्यातील बचतीसाठी आणि 20% रक्कम गुंतवणूक किंवा दान करण्यासाठी. ही 3 भागांची प्रणाली इतकी प्रभावी आहे की ती लहानपणापासूनच मुलांमध्ये एक उत्तम आर्थिक शिस्त निर्माण करते. ह्या प्रणालीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ह्यातून मुलं एक अत्यंत महत्त्वाचा धडा नैसर्गिकरित्या शिकतात. तो म्हणजे गरज आणि इच्छा या 2 शब्दांमधला खरा फरक. एखादी गोष्ट खरोखरच आवश्यक आहे की ती फक्त आपली एक तात्पुरती इच्छा आहे, हे स्वतःला विचारायला मुलं यातून शिकतात. आणि हाच धडा त्यांना मोठेपणी अनावश्यक खर्च टाळायला सगळ्यात मोठी मदत करतो. आता वळूया चौथ्या विभागाकडे, दैनंदिन जीवनातील धडे. यासाठी खूप काही वेगळं करायची गरज नाही. हे किराणा मालाचं बिल बघा. घरातलं बजेट कसं चालतं हे मुलांना समजावून सांगण्यासाठी किराणा मालाचं प्रत्यक्ष बिल दाखवणं हा एक अतिशय उत्तम मार्ग आहे.
दर महिन्याला आपला खर्च कसा बदलतो, काही वस्तू महाग कशा होतात किंवा स्वस्त कशा होतात, हे जर आपण त्यांना दाखवलं तर घरातील खर्चाचं हे मोठं रहस्य त्यांच्यासाठी अगदी सहज उलगडेल. आणखी एक गोष्ट म्हणजे डिस्काउंट किंवा सवलत. खरेदी करताना स्मार्ट निर्णय कसा घ्यावा हे या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. समजा नेहमी 1,000ला मिळणारी वस्तू जेव्हा सवलतीत 700 रुपयांना मिळते, तेव्हा तिथे 300 रुपयांची थेट बचत होते. हे असं प्रत्यक्ष उदाहरण मुलांना स्मार्ट खरेदी आणि चांगल्या डीलचं महत्त्व खूप छान पद्धतीने शिकवतं. याचबरोबर लहान वयातच मुलांची ओळख SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनशी करून देणं खूप फायद्याचं ठरतं. थोडी थोडी पण नियमित बचत केल्यावर कालांतराने ती कशी एका मोठ्या रकमेत बदलते हे त्यांना अगदी साध्या शब्दात सांगता येतं. ही छोटीशी सवय त्यांना चक्रवाढ व्याजाची म्हणजेच कंपाऊंडिंगची जादू प्रत्यक्ष अनुभवायला मदत करते. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, कमाई आणि भविष्यातील संपत्ती. बघा, मुलं फक्त पैशांबद्दल ऐकून शिकत नाहीत, तर त्यांनी ते प्रत्यक्ष कमवून बघितले पाहिजेत. त्यांना घरातली छोटी मोठी कामं दिल्यावर एखादं छोटं बक्षीस देणं, सणासुदीला त्यांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू विकायला त्यांना प्रोत्साहन देणं किंवा सुट्टीत एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायला लावणं, या सगळ्यातून मुलं कमाईचे आणि कष्टाचे प्रत्यक्ष धडे गिरवत असतात. आपण सगळेच नेहमी म्हणतो की पैसे काय झाडाला लागत नाहीत, पण नुसतं हे वाक्य बोलून काहीच उपयोग होत नाही. जेव्हा घरातील छोट्या कामांसाठी त्यांना बक्षीस मिळतं, तेव्हा स्वतःच्या प्रत्यक्ष आणि वैयक्तिक अनुभवातून मुलांना या म्हणीचा खरा अर्थ समजतो. पैशांमागची मेहनत त्यांना खऱ्या अर्थाने उमगते. इथे एक अतिशय महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बघा, शाळांमध्ये मुलांना गणिताची समीकरणं नक्कीच शिकवली जातील, पण रोजच्या आयुष्यातलं हे पैशांचं गणित शिकवणं हे पूर्णपणे आपली म्हणजे पालकांची जबाबदारी आहे. जर हे दैनंदिन धडे आपण मुलांना दिले नाहीत, तर भविष्यात ते कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची किंवा चुकीच्या खर्चाच्या सवयी लागण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाचा शेवट आपण एका अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचाराने करूया. मूळ स्रोतातील हे वाक्य खरोखरच डोळे उघडणार आहे. श्रीमंती म्हणजे केवळ बँक खात्यात भरपूर पैसे असणं नाही, तर त्या पैशांचं योग्य आणि सुजाण व्यवस्थापन करणं होय. हाच विचार मनात ठेवून आपण आजच आपल्या मुलांसोबत पैशांबद्दल मोकळेपणाने बोलायला सुरुवात करूया. योग्य आर्थिक सवयीच त्यांना एका सुरक्षित भविष्याकडे नेतील. हाच विचार करत आजचं हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. धन्यवाद.